बुलेटिनच्या सुरुवातीलाच सर्वात मोठी बातमी, मायक्रोसॉफ्टमधील बिघाडामुळे जगभरातील मायक्रोसॉफ्टच्या सेवा गेल्या अर्ध्या तासापासून ठप्प झालेल्या आहेत। जगभरातील एअरलाइन्स कंपन्यांच्या सर्व्हरमध्ये तांत्रिक बिघाड झालेला आहे, त्यामुळे अनेक विमान सेवांवर परिणाम झालाय। विमानांच्या टेक ऑफ आणि लँडिंग तसेच चेकिंग बुकिंग ठप्प झालेले आहेत। अमेरिकेत याचा सर्वाधिक फटका बसलाय। लंडन, बर्लिन, अमेरिका, जर्मनीतील विमानतळावर विमानं ठप्प झालेले आहेत। तासाभरापासून जगभरावर मायक्रोसॉफ्टमधील बिघाडामुळे सेवांवर मोठा फटका बसलेला आहे। मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हरमध्ये बिघाड झाल्यामुळे या अडचणी निर्माण झालेल्या आहेत। सर्व्हर बिघाडामुळे इंडिगो विमान सेवेवरही परिणाम झालाय। जगभरातील एअरलाइन्स कंपन्यांच्या सर्व्हरमध्ये हा तांत्रिक बिघाड झालेला आहे। विमान सेवा, रेडिओ, शेअर बाजार, न्यूज चॅनल्सवर परिणाम झालेला आहे। नेमकं काय घडत आहे जगभरात आपण पाहूया। जगभरात विंडोज सिस्टीमवर ब्लू स्क्रीनची समस्या दिसतीये। मायक्रोसॉफ्टचं सर्व्हर ठप्प झाल्यामुळे विंडोज सिस्टीम ब्लू स्क्रीन ऑफ डेथ मोडवर येतेय। ही समस्या क्राउड स्ट्राइड अपडेट केल्यानंतर येतेय। मायक्रोसॉफ्टनेही क्लाउड सेवा बाधित झाल्याचं म्हटलेलं आहे। या एका समस्येमुळे अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, भारतासह अनेक देशात विमान सेवा ठप्प झालेल्या आहेत। अमेरिका, इंग्लंडमध्ये शेअर बाजाराचं कामकाजही ठप्प झालंय। अनेक देशांमध्ये न्यूज चॅनल्स, रेडिओ सेवाही यामुळे प्रभावित झालेल्या आहेत। या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी महेश बागल आपल्या सोबत आहेत। महेश, हा प्रकार हॅकिंगचा असू शकतो का? मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे जगभरातील युजर्सना अडचणींचा सामना सध्या करावा लागतोय आणि मायक्रोसॉफ्टची जी तज्ज्ञांची टीम आहे ती आता हा जो ही जी अडचण निर्माण झालेली आहे, तांत्रिक अडचण निर्माण झाली आहे का हा सायबर अटॅक आहे याचा तपास करत आहेत। एकंदरीत पाहता आज दुपारी 12 वाजल्यापासून जगभरातील अनेकांचे संगणक आणि लॅपटॉप अचानक बंद पडले आणि निळ्या रंगाची स्क्रीन त्यांच्या लॅपटॉप आणि संगणकावर येत होती। त्यामुळे जगभरातील बँका असतील, विमानतळावरील कामकाज असेल किंवा हॉस्पिटल्स असतील, न्यूज चॅनल्स असतील, या सगळ्यांना याचा फटका पडलेला आहे। यात महत्त्वाचं म्हणजे की मायक्रोसॉफ्टने या घटनेची दखल घेतली असून याबाबत आम्ही माहिती घेत असल्याचं कंपनीने स्पष्ट केलेलं आहे। एकंदरीत पाहता सोशल माध्यमांवरही ज्यांना या अडचणीचा सामना करावा लागतोय त्यांनी या ठिकाणी त्यांचा अनुभव पोस्ट करण्यास सुरुवात केलेली आहे। आणि या एकंदरीत घटनेबद्दल बोलायचं झालं तर मायक्रोसॉफ्टने या तक्रारींची दखल घेत त्यांच्या ज्या एक्स या सोशल माध्यमांवर एक पोस्ट केलेली आहे आणि यात मायक्रोसॉफ्टने म्हटलेलं आहे की या संदर्भात आम्ही दखल घेतलेली असून मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड झाल्याने जगभरातील संगणक आणि लॅपटॉप प्रभावित झालेले आहेत। याबाबत आम्ही कामाला लागलेलो आहोत। लवकरात लवकर ही सेवा पूर्वपदावर कशी येईल याची चाचपणी आम्ही करत आहोत आणि आम्ही तसा प्रयत्न सुद्धा करत असल्याचं कंपनीने म्हटलंय। तर दुसरीकडे क्राउड स्ट्राईक कडून सुद्धा एक निवेदन जारी करण्यात आलेलं आहे, ज्यामध्ये क्राउड स्ट्राईकने म्हटलेलं आहे की आम्ही या तक्रारीची माहिती घेत असून जोपर्यंत पुढील सूचना येत नाही तोपर्यंत आमच्या युजर्सनी, आमच्या ग्राहकांनी वाट बघावी अशी त्यांनी त्यांच्या निवेदनात म्हटलेलं आहे। तर याबरोबरच विंडोजवर चालणाऱ्या संगणकांमध्ये BSODची समस्या निर्माण झालेली असून युजर्सनी स्वतःहून या समस्येचं निराकरण करण्याचा प्रयत्न करू नये असंही क्राउड स्ट्राईक कडून सांगण्यात आलेलं आहे। हा सगळा प्रकार सुरू असताना विमान आणि बँकिंग सेवेला याचा सगळ्यात मोठा फटका बसल्याचं समोर आलेलं आहे। मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे या बिघाडाचा फटका भारतात सुद्धा दिसून आलेला आहे। भारतातील बँका असतील, विमान सेवा असतील, यांना याचा मोठा फटका बसलेला आहे आणि मुंबईसह देशभरातील अन्य काही महत्त्वाच्या विमानतळावर सर्व ठप्प झाल्याची माहिती समोर येत आहे। बऱ्याच ठिकाणी एअरपोर्टवर प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय। त्यात खास करून इंडिगो असेल, स्पाइस जेट असेल यांच्या विमान सेवा ठप्प झाल्याचंही समोर आलेलं आहे। ते एकंदरीत पाहता आता दुपारचे 2 वाजून गेलेले आहेत। गेले 2 तास ही सेवा या प्रकारे प्रभावित झालेली आहे आणि जगभरातच सर्व देशांना याचा फटका बसल्यामुळे एक मोठं आर्थिक नुकसान सुद्धा आता या सर्व आस्थापनांचं झाल्याचं समोर येत आहे। अगदीच महेश, तुम्ही जसं सांगितलं जवळपास 2 तास झाले जगभरावर मायक्रोसॉफ्टमधील बिघाडीमुळे अनेक सेवांवर याचा मोठा फटका बसलेला आहे। तर यावर तोडगा कशा पद्धतीने काढला जाईल या संदर्भात काही माहिती मिळतेय का?
सुरुवातीला सांगितलं जात होतं की टेक्निकल ग्लिच आहे. नंतर काही जणांकडून कळत होतं की मायक्रोसॉफ्ट कडून त्यांची जी सेवा प्रदान केली जाते त्याचं अपडेटेशनचं काम सुरू होतं. मात्र जर तुम्ही एखादी गोष्ट करत असाल किंवा एखाद्या गोष्टीमध्ये अपडेट तुम्ही करत असाल तर तुमच्याकडे प्लॅन बी असणं गरजेचं आहे. हा प्लॅन बी नव्हता का असाही सवाल आता मायक्रोसॉफ्टच्या वापरकर्त्यांकडून सोशल माध्यमांवर केला जातोय. हा सायबर अटॅक आहे का याची चाचपणी मायक्रोसॉफ्टच्या तज्ज्ञ मंडळींकडून केली जाते. मात्र अद्याप कुठल्याही निष्कर्षावर ही टीम जी आहे जी या समस्येवर काम करते ती अद्याप आलेली नाहीये. प्रयत्न केला जातोय की अपडेट करण्याचं काम, सिस्टम अपडेट करण्याचं काम सुरू होतं ते पूर्वपदावर आलंय का किंवा ते काम पूर्णपणे झालंय का. कारण जसं मगाशी मी सांगितलं की क्राऊड स्ट्रायकरने सध्या स्पष्ट केलेलं आहे की जोपर्यंत सेवा पूर्वपदावर येत नाही तोपर्यंत कुणीही स्वतःहून यामध्ये काही काम करण्याची गरज नाहीये. त्यासाठी त्यांना थोडा वेळ हवा आणि तो वेळ युजर्सने द्यायला हवा असं त्यांनी त्यांच्या निवेदनात म्हटलेलं आहे. अगदीच मायक्रोसॉफ्ट मधील बिघाडामुळे जगभरातील मायक्रोसॉफ्टच्या सेवा गेल्या 2 तासांपासून ठप्प झालेल्या आहेत. जगभरातील एअरलाइन्स कंपन्यांच्या सर्व्हरमध्ये तांत्रिक बिघाड झालेली आहे. 74% युजर्सना मायक्रोसॉफ्टमध्ये लॉग इन करण्यास अडचणी येत आहेत. जगभरातील एअरलाइन्स सर्व्हरमध्ये बिघाड झालेला आहे. स्पेनमधील सर्व विमान सेवा ठप्प झालेल्या आहेत. दुबईतल्या विमान सेवांवरही याचा परिणाम झालेला आहे. लंडनमधील रेल्वे सेवा देखील यामुळे ठप्प झाल्याचं समजतंय. दुबईतल्या विमान सेवेवरही या बिघाडीचा फटका बसलेला आहे. जर्मनीत बँकिंग, टेलिकॉम, मीडिया आउटलेट ठप्प झाले आहेत. जर्मनी, लंडनमध्ये विमान सेवा, स्टॉक एक्सचेंज देखील ठप्प झाल्याचं समजतंय. दक्षिण आफ्रिकेतील सर्वात मोठी बँक देखील ठप्प झालेली आहे. मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हरमध्ये बिघाड झाल्यामुळे जगभरात याचा फटका बसलेला आहे.